नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कंटिन्यू लेक्चर सीरीजमध्ये स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी पुढचा एक टाईप घेऊन आलोय। तो नवीन टाईप असं इथं नाव दिसते तुम्हाला। तर त्या टाईपला आज आपण चालू करणार आहोत। कुठला टाईप आहे बघा, अत्यंत महत्त्वाचा असा टाईप असणार आहे। मी एकदा एक प्रश्न इथं लिहून ठेवलाय, मी याला ऍडजस्ट करतो, तोपर्यंत तुम्ही प्रश्न लिहून घ्यायचा आहे। बघा हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो। इथे क्षमतेवर आधारित आहे। तर याला सोडवत असताना एक एक गोष्ट मी समजून सांगतो। क्षमतेवर आधारित प्रश्न आहेत हे। याला सोडवत असताना कसं सोडवणार बघा, दोन व्यक्ती दिलेत। हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे काम करण्याची क्षमता दिली आणि क्षमता ही कशी दिली, दुप्पट दिली। कोणाची कोणाची जास्त आहे, तर हा कोणाच्या म्हणले, बच्या म्हणजे बीच्या म्हणतो आपण। तर इथे नावं लिहून घेतो आपण वाटल्यास। हे बघा, हे इथं ए नाव लिहिलंय आणि दुसरं कोण दिलं आपल्याला, बी नाव दिलंय। तर हे दोन्हीच्या दोन्ही एकदा नावं लिहून घेऊ। हे फार मोठा फॉन्ट झाला, मी त्याला छोटासा करतो थोडासा, ठीक। तर हे बघा कोण कोण दिले सर, ए जो आहे ना, हा ए कोणापेक्षा, बी पेक्षा, म्हटलं बी पेक्षा कसं काम करतोय, दुप्पट। सर बी पेक्षा दुप्पट हा काम करतोय। बाण कळाले पाहिजे। बाण जर दुप्पट म्हणजे काय सर, तर गुणिले 2, गुणिले काय 2। तर हे आपल्याला लगेच कळायला पाहिजे, हे आपल्याला लगेच कळायला पाहिजे। थोडंसं अजून छोटं करतो, इकडे लिहून टाकतो, ठीक। चला, दुप्पट काम करतोय है ना। एकट्या अ ला ते काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, आणि तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील, दोघे मिळून किती दिवसात करतील बघा, व्यवस्थित बघा। ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे मी इथे क्षमता लिहितोय, आणि ही क्षमता किती दिवसाची असते सर, तर क्षमता एका दिवसाची असते। किती दिवसाची असते, एका दिवसाची। काम करण्याची कॅपॅसिटी, तो एका दिवसामध्ये किती काम करू शकतो ते इथे लिहितोय। आता काय लिहितोय, तो एका दिवसामध्ये किती काम करू शकतो ते लिहितोय। मग सर मी असं गृहीत धरलं, बी जर एक काम करत असेल एका दिवसात, बी किती काम करत असेल, एक काम प्रति दिवस, असं म्हणत। बी जर एक काम एका दिवसात करत असेल, तर याच्या दुप्पट हा करतोय ना, म्हणजे हा किती करत असेल, 2 काम प्रति दिवस। वेळ सारखाच आहे ना, दोघांचा वेळ कसा आहे, समान आहे। एका दिवसामध्ये एचा एक गड्डा, मी समजा म्हणलं गड्डे खोदण्याचं काम आहे, गड्डे खोदण्याचं काम आहे, मी ए ला काम दिलं, तर ए हा 2 काम करतो, किंवा बी ला दिलं तर बी एकच करतो। बी एका दिवसात किती करतो, 1, आणि तोपर्यंत हा दुप्पट करतोय म्हणजे याचा 1 होईपर्यंत याचे किती होतात, 2 होतात। असं आपल्याला मांडणी करावी लागेल, आणि ही जर मांडणी झाली, तिथून पुढचे आपले ऑलमोस्ट प्रश्न येतात, ठीक। तर इथे 1 आहे, तर हे दुप्पट आहे म्हणून दुप्पट, 2 ने गुणिले केलं, 3 पट असतं तर गुणिले 3 केलं असतं, 4 पट असतं गुणिले 4 पट, असं लक्षात आलं पाहिजे, ठीक। तर मला वाटतं हे तुम्हाला मी जे बोललोय ते लक्षात आलं असेल। आता बघा, इथून पुढे जात असताना मला सांगा, ए एका दिवसामध्ये किती गड्डे खोदू शकतो रे, 2। असं गृहीत धरा, तुमच्या घरी गड्डे खोदण्याचं काम आहे, ए ला तुम्ही बोलवलं, ए एका दिवसामध्ये 2 खोदतो, पण ए ला एका कामासाठी किती दिवस लागतात म्हणल्या, 15 दिवस। म्हणजे तो सारखा कंटिन्यू 15 दिवस कामावर आला। किती दिवस कामावर आला, 15 दिवस कामावर आला। तो एका दिवसामध्ये 2 गड्डे खोदू शकतो। इथून पुढचं लग बघा, शॉर्टकट झालं पाहिजे। मी तुम्हाला इथं एकदा प्रॉपर काढून देतो। एकूण काम बरोबर आपल्याला टोटल वर्क काढायचं ना, नेमकं तो काम करतो किती, नेमकं काम किती आहे ते काढायचंय। तर एकूण काम बरोबर, मी पहिल्या व्हिडिओत तुम्हाला हे सांगितलं होतं की कसं असतं आहे, तर फॉर्म्युला काय, तर एकूण काम बरोबर, तर आपल्याला काय करावं लागेल, क्षमता गुणिले काय करावं लागेल, दिवस। क्षमता गुणिले काय करावं लागेल, दिवस। हा फॉर्म्युला आहे ना एकूण काम काढण्यासाठीचा। मग सर हे फॉर्म्युला जाऊ द्या, लॉजिकल बघा। ए ला जर तुम्ही कामावर बोलवलं, तर तो एका दिवसात 2 खोदतो। एका दिवसात किती गड्डे खोदतो, 2 गड्डे खोदतो। सर त्याची ही झाली क्षमता, क्षमतेच्या ठिकाणी ठेवलंय। तो 2 असं करत 15 दिवस कामावर आला। किती दिवस कामावर आला, 15 दिवस। तर त्यानं किती काम केलं रे, 30 काम केलं। 15 2 30 म्हणावं लागतं ना। मग आमचं एकूण काम, आपल्याकडे काम किती होतं, तर 30 गड्ड्याचं होतं, त्यानं 15 दिवसात केलं। कोण केलं, ए नं 15 दिवसात करून टाकलं। सर आपल्याला प्रश्नात काय विचारलं बघा, दोघे मिळून म्हणले, कोण म्हणले, दोघे मिळून, म्हणजे ए आणि बी दोघायला जर कामावर बोलवलं, तर हे एकूण काम किती दिवसात होते, ए आणि बी दोघांना जर कामावर बोलवलं, तर हे एकूण काम किती दिवसात होते, तर आपल्याला म्हणावं लागेल एकूण काम 30 काम आहे। मला आपल्याला बोलवायचे 30 काम। हे जे 30 काम आहे कोणाला करायचे सर, तर आता ए ला बी करायचे आणि कोणाला करायचंय, बी ला बी, दोघांना करायचं ना, ए ला पण आणि बी ला पण, दोघांना ते काम करायचंय। तर दोघांची क्षमता किती आहे सर, याची 2 आहे, याची 1 आहे, दोघांची मिळून किती होईल सर, 3 होईल, म्हणजे 2 + 1। मग सर 30 भागीला 2 आणि 1 किती रे, 3, आणि 3 ने जर भाग दिला किती दिवस लागतात, 10 दिवस। म्हणजे सर दोघांना मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 10 दिवस लागतील। एवढं सोपं आहे, हे तर करत बसायचीच गरज नाही हो। मीच म्हणजे इथं हा एका दिवसात 2 करायला ना, 15 दिवस कामावर आला, 15 2 30, आता दोघं जण मिळून ना 3 ने 30 ला भागले, संपला आन्सर।
असं आपल्याला जमलं पाहिजे. मला तर वाटतं आता तुम्हाला जमलं पाहिजे. फक्त इथली क्षमता व्यवस्थित घ्या. दुप्पट म्हणलं असेल तर गुणिले 2 करा, 3पट म्हणलं तर गुणिले 3 करा. असा हळूहळू एक एक गोष्ट करत ठीक. तर चला, मला वाटतं आता हे तुम्हाला बेसिक याच्यातलं कळालं असेल. तर हळूहळू लेवल वाढवत चालूया. बघा हा एक प्रश्न. अ हा ब च्या 3 पट वेगाने काम करतो. किती पट वेगाने काम करतो? 3 पट. मी याला सेट करतोय, तोपर्यंत तुम्ही लिहून ठेवायचा. तोपर्यंत तुम्ही लिहून ठेवायचं आहे, व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित लिहून घेत चला. लय महत्वाच्या गोष्टी असतात ह्या. चला घ्या काय दिलं बघा. सेम तसाच प्रश्न आहे. तर त्यामुळे आपण परापट लिहिणं चालू करत. ए आणि बी दोन व्यक्ती दिलेत, यांची क्षमता दिलेली आहे. तर क्षमता घेऊयात पहिल्यांदा. क्षमता, आता इथं क्षमता लिहितोय मी, वर लिहितोय बरं का. आणि क्षमता ही किती दिवसाची असते सर? तर क्षमता एका दिवसाची असते. किती दिवस? 1 दिवस. एका दिवसाची क्षमता. चला बोला. अ हा ब च्या किती पट? 3 पट. 3 पट म्हणलाय. कोणाच्या म्हणले? बीच्या म्हणले है ना. 4 शब्द कोणाला लागलाय? बीला लागलाय. तर बीच्या याच्या 3 पट. त्याला गुणिले किती करावं लागेल सर? 3 करावं लागेल. म्हणजे याची जर क्षमता तुम्ही 1 घेतली, 1 काम प्रति दिवस. एका दिवसात किती काम करतो बी? 1च काम करतो. एका दिवसात याचं 1 होईपर्यंत याचं 3 होणार. म्हणजे कोणाचं होणार? याचं 3 काम होणार. म्हणजे कसं म्हणताय सर? म्हणजे कसं म्हणताय? माझ्या आवाजाकडे लक्ष असू द्या. बीचा 1 गड्डा खोदून होईपर्यंत एचे 3 गड्डे होतात. बीचा 1 गड्डा खोदून होईपर्यंत एचे 3 गड्डे खोदून होतात. किती गड्डे खोदून होतात? 3. म्हणून मी ही त्यांची क्षमता घेतली. क्षमता आहे एका दिवसात काम करण्याची, त्यांच्यामध्ये पॉवर किती आहे ते घेतले. मग ती पॉवर आम्हाला लक्षात असली पाहिजे. ती पॉवर आम्हाला लक्षात असली पाहिजे. मग बीची क्षमता किती घेतली? 1. तर एची किती झाली? 3. एची किती झाली? 3. तर आता आम्हाला अशा पद्धतीने हे जमणार आहे. चला मग बघा सर, ही क्षमता आहे, याच्यावरून एकूण काम किती होतं ते बघा. पहिल्यांदा पूर्ण प्रश्न वाचून घ्या. काय म्हणले तर एला त्या कामासाठी 12 दिवस लागतात. एला किती दिवस लागतात? 12 दिवस लागतात. चला वाचून घ्या बघा. मग मी म्हणणार सर आपल्याला एकूण काम काढायचं. काय काढायचं? एकूण काम. तर एकूण कामाचा फॉर्म्युला मी तुम्हाला आता सांगितला होता, परत एकदा सांगतो, काय विषय नाही ते बघा. परत एकदा क्षमता गुणिले काय घेतं रे? दिवस. दिवस दिवस संपला सर फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्हाला मी आपल्या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तर त्यामुळे लक्षात असू देत. चला सर, क्षमता आणि कामाला लागणारे दिवस, कोणाला कामाला लागणारे दिलेत? एला लागणारे दिलेत. एला किती दिवस म्हणलं सर? 12 दिवस. आणि एला दिले म्हणून एचीच क्षमता आली पाहिजे. एचीच क्षमता, आणि एची क्षमता किती आहे सर? 3 आहे. एची क्षमता किती आहे? 3. हे लिहून टाकले 3. मग बोला बरं. 12 1 12 12 2 24 12 3 36. म्हणजे टोटल काम किती आहे आता? 36 काम आहे. किती काम आहे? 36 काम. म्हणजे सगळ्याच्या सगळं काम किती करायचं? 36 काम करायचं. म्हणजे ए एका दिवसात 3 काम करतो, असं तो 12 दिवस आलाय. आज 3 केलं, उद्या 3 केलं, परवा 3 केलं, 12 दिवस काम केलं. किती दिवस काम केलं? 12 दिवस काम केलं. आणि 12 दिवसात त्यानं काम किती केलं असेल? 36 काम. हे आपलं टोटल काम आहे, एकूण काम आहे. हे काय आहे आपलं? एकूण काम. आता हे एकूण काम करायचं कोणाला? दोघे मिळून म्हणले. कोण म्हणले? दोघे मिळून. दोघे मिळून म्हणजे ए आणि बी दोघं मिळून किती काम करणार रे? 36 काम करणार. किती काम करणार? 36 काम करणार. सर दोघं मिळून 36 काम करणार. या दोघांची क्षमता आहे किती? तर बघा, याची क्षमता आहे 3, याची क्षमता आहे 1. म्हणून मला 3 प्लस काय करावं लागेल? 1. 3 प्लस 1. चला बोला. 36 भागेला किती होईल? 4. 4 ने 36 ला भाग दिला, किती भाग जाईल? 9. आणि 9 चूक 36 म्हणत असतो. म्हणजे दोघांना मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 9 दिवस लागतील. तर ए प्लस बी दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील? 9 दिवसामध्ये करतील. एवढं सोपं आहे. हे क्षमतेवरचे प्रश्न आम्हाला जमले पाहिजे. ठीक. तर हे क्षमतेवरचे प्रश्न आपल्याला येतीलच अशी अपेक्षा आहे. चला तर चलतो पुढच्या प्रश्नाकडे. बघा हा प्रश्न 5 पट. मला वाटतं सेम प्रश्न आहे. अ हा ब च्या 5 पट वेगाने काम करतो. अ ला या कामासाठी 18 दिवस लागतात. तर दोघे मिळून सेम प्रश्न आहे, काहीच नाही. सेम प्रश्न. तर हा जो प्रश्न असणार आहे हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. तर या होमवर्कच्या प्रश्नाला करा. ठीक. किंवा मला सांगत चला या प्रश्न तुम्हाला जमलाय नाही जमलाय. ठीक. तर बघत हा प्रश्न तुम्ही करसाल अशी अपेक्षा आहे. 5 पट आहे, फक्त वेगळं काहीच नाही, सेम आहे. बाकी शब्दरचना मागच्या 2 प्रश्नासारखीच, प्रोसेस बी मागच्या 2 प्रश्नांसारखी. तर तुम्हाला जमणार आहे असं मला 100% माहित आहे, खात्रीशीर माहित आहे. ठीक. तर चलूयात पुढचा एखादा नवीन कुठला प्रश्न दिसतोय का त्याच्याकडे. बघा. अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघांना. हा इथं शब्द चेंज झालाय ना. आता कोणाला दिले? दोघांना दिले. मागच्या प्रश्नामध्ये एकाला देत होते. आता काय करू? त्याला एकदम मी सेट करतो. तोपर्यंत तुम्ही प्रश्न लिहून ठेवायचा आहे. ठीक. चला चालू करूयात. बघा चालू करूयात. अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघांना त्या कामासाठी 24 दिवस लागतात. हे जे 24 दिवस दिले आता दोघांचे दिले. एकट्याचे दिले का? नाही. मागच्या 2 प्रश्नासारखे एकट्याला कामाला लागणार दिवस नाही दिले, दोघांचे दिले. मग सर करायचं काय? काही टेन्शन नाही, सेम प्रोसेस. तर अ ला ते काम करण्यासाठी आपल्याला विचारले अ चं, पण आपण दोन्ही काढून घेऊयात. अ चं पण काढूयात, ब चं पण काढूयात. ठीक. चला मग बघा इथे नाव लिहून टाकूत. हा ए आहे, हा बी आहे. क्षमता काढून घ्यायची. हे क्षमता डोक्यावर लिहून टाकतोय. क्षमता
क्षमता किती दिवसाची असते सर? तर क्षमता एका दिवसाची असते. किती दिवसाची? एका दिवसाची. क्षमता एका दिवसाची लिहून टाकले, एका दिवसाची क्षमता. अ हा कोणाच्या? ब च्या दुप्पट काम करतो. म्हणजे बी जर एक काम प्रति दिवस करत असेल, म्हणजे एका दिवसामध्ये एकच काम करत असेल, एक काम प्रति दिवस, तर याच्या दुप्पट म्हणजे याला गुणिले किती करावं लागेल? 2. गुणिले 2 केलं तर 1 गुणिले 2 किती होते रे? 2. म्हणजे दुप्पट काम करतोय ना, 2 काम प्रति दिवस. चला बघा बघा बघा, म्हणजे बीचा एक गड्डा होईपर्यंत एचे 2 गड्डे खोदून होऊन चाललेत. हे सेम आहे ना, असं लक्षात असतं. आता आपल्याला म्हटलंय दोघांना त्या कामासाठी 24 दिवस लागतात. दोघांना म्हणजे कोण कोण कामावर येतं? ए पण येतं आणि बी पण येतं. 2 आणि किती क्षमता होईल रे त्याची? 3 काम प्रति दिवस. म्हणजे मी जर त्या दोघांना म्हटलं भाई ये तू पण ये म्हटलं माझ्या घरी कामाला, बीला म्हटलं तू पण ये, तर ये आला, ये 2 गड्डे खोदतो बीचा एक गड्डा होईपर्यंत. बीनं इकडं आपलं बिचारानं हळूहळू काम करणं चालू केलंय. एक गड्डा इकडे खोदला, येने इकडे 2 गड्डे खोदून टाकले. दोघांनी मिळून किती गड्डे खोदले? 3. आणि हे 3 गड्डे किती दिवसामध्ये खोदले? तर एका दिवसामध्ये दोघांनी खोदलेत. किती दिवसात? एका दिवसात. सर एका दिवसामध्ये दोघांनी खोदले, याच्यावरून एकूण काम काढा. याच्यावरून काय काढा? एकूण काम काढा. बघा बघा बघा, इकडेच काढतो पण इथं जागा पुरते, म्हणजे आपल्याला प्रश्न थोडंसं वाढवता येईल नंतर. एकूण काम बरोबर, आता मला वाटतं तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहिला असेल. एकूण काम बरोबर क्षमता, पर लिहून टाकतो वाटल्यास, क्षमता गुणिले कोण रे भाई? दिवस. तो तुमच्यासाठी एवढं नाही कर भाई, तर जमलंच पाहिजे ना. क्षमता गुणिले दिवस. चला लिहा बरं, क्षमता गुणिले दिवस. सर दिवस लिहा. किती दिवस? 24 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 24 दिवस. एक महत्वाची गोष्ट समजून घ्या, हे जे 24 दिवस लागतात हे दोघांना लागतात. कोणाकोणाला? ए ला पण लागतात आणि बी ला बी लागतात. म्हणून जी क्षमता येणार आहे ही क्षमता ए आणि बी दोघांची असली पाहिजे. दोघांची सुद्धा क्षमता असली पाहिजे. मग दोघांची क्षमता आहे किती सर? तर दोघांची क्षमता बघा, ए ची 2, बी ची 1 आणि दोघांची किती आहे? 3. म्हणून मला इथं गुणिले 3 घ्यावं लागेल. गुणिले किती घ्यावं लागेल? 3. काय बोललो कळालं? मागच्या प्रश्नामध्ये कामाला लागणारे दिवस ए ला किंवा बी ला देत होते, आता दोघांना दिलेत. म्हणून दोघांची क्षमता ए ची 2, याची 1, दोघांची मिळून किती आहे? 3. म्हणून आपल्याला 3 घ्यावा लागेल. किती घ्यावं लागेल? 3. आणि घेतलंय आपण ते. 24 एके 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72. 72 हे तुमचं काय भेटलं रे? टोटल काम भेटलं. एकूण काम किती आहे? 72. एकूण काम किती आहे? 72 काम आहे. तर मला अशा पद्धतीने माझं टोटल काम भेटलं पाहिजे, 72 काम. राईट. आता हे 72 काम करायचंय कोणाला सर? तर हे सगळंच्या सगळं 72 काम एकट्या ए ला करा म्हणलंय. कोणाला करा म्हणलंय? ए ला. ए ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? आता बस ए ला विचारले म्हणून इथं ए लिहा. टोटल काम किती आहे सर? 72 काम आहे. आणि मग ए ला करायचे म्हणून एच्या क्षमतेने भाग द्यावा लागेल ना. आणि ए ची क्षमता आहे किती? 2. ए ची क्षमता आहे किती? 2. तर याला 2 ने भाग द्या. मग कशाने भाग द्या? 2 ने. अरे 2 ने भाग द्यायचं म्हणजे 72 ला अर्ध करायचं बाई. सर ते तर आम्ही लय सोपं करतोय ना. तर 2 ने भाग द्या. 2 त्रिक 6 उरला 1 2 एकम 12. किती दिवस लागतील एला? 36 दिवस. संपलं माझा आन्सर. सर एला किती दिवस? तर 36 दिवस लागतील. एला 36 दिवस लागतील. एवढं सोपं आहे. पण सर जर बी ला विचारला असतं तर? सर विचारलं नाही ना, मग कशाला? अरे भाई करून तर घे. विचारलं तर मग काय करतो? कोणतं विचारतो ते सांगता येत नाही. सेम काम करायचं म्हणजे 72 काम करायचं. 72 भागले बी ची क्षमता किती आहे सर? एकच आहे ना सर बी ची? 1. आणि 72 ला 1 ने भाग दिला, तोच आन्सर येणार म्हणजे 72 दिवस. बी ला किती दिवस? 72 दिवस. तर माझं फायनल आन्सर बी चं 72 आणि ए चं विचारलं म्हणून 36. तर वर विचारले ए चं, तर ए ला 36 दिवस. बी विचारलं असतं तर 72 दिवस लागले असते. दोघं मिळून तर ऑलरेडी दिलेलं आहे ना दोघांना ते काम करण्यासाठी 24 दिवस. तर एवढा सोपा हा प्रश्न आहे. फक्त आम्हाला दिसायला अवघड दिसतोय, पण काय अवघड नाही, लई सोपा आहे. तर असं पद्धतीने तुम्हाला जमायला पाहिजे. आणि मला तर वाटतं तुम्हाला जमणारच आहे आणि 100% जमणार. मी आहे आणि तुम्ही पण प्रयत्न करताय तर 100% जमणारच आहे. ठीक. चला बघूयात पुढचा कुठला प्रश्न आहे. तर चला हा पुढचा प्रश्न. अ हा ब च्या 3 पट वेगाने काम करतो. अ व ब ला एका कामासाठी 9 दिवस लागतात, तर ते एकटा अ ते काम किती दिवसात करेल? बघा हे तुम्ही प्रश्न होमवर्क असणार आहे तुम्हाला. अ हा होमवर्क पटकन सोडवायचा आहे. सेम आहे या प्रश्नासारखा सेम आहे. दोघांना दिले तर अ व ब ला दिले, फक्त इथे दोघांना मिळून कामासाठी 9 दिवस लागतात. 3 पट क्षमता दिले तर अ किती दिवसात करेल? इथं अ विचारलंय तर सोबत ब चं पण काढून घ्यायचं. दोन्ही पण काढायचं. तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायचं आहे. पुढे बघा. हा एक नवीन प्रश्न आहे म्हणून मग मी याच्याकडे आलोय. तर हा प्रश्न महत्वाचा आहे. हे याच्यामध्ये काय फक्त संख्या चेंज झाल्यात काय? ओके. म्हणजे तो पण तुमच्यासाठी होमवर्कच असणार आहे. बघा हा प्रश्न घेऊयात आपण. निम्म्या प्रश्न आला. निम्म्या म्हणजे काय? ठीक. मी याला सेट करतो तोपर्यंत तुम्ही प्रश्न लिहून घ्यायचा आहे. अ हा ब च्या निम्म्या वेगाने काम करतो. निम्म्या म्हणजे अर्ध्या आहे ना. करा चालू. बघा कोण कोण नावं दिलेत? ए आणि बी.
हा कोणाच्या, ब च्या निम्म्या वेगाने काम करतो. सर निम्म्या म्हणजे अर्ध्या, अर्ध्या म्हणजे 1/2. पहिल्यांदा इथे क्षमता लिहून घ्या. हे बघा क्षमता, आणि क्षमता किती दिवसाची असते, एका दिवसाची. क्षमता एका दिवसाची असते. जर तुम्ही बी ची क्षमता 1 घेतली तर याची किती घ्यावं लागेल, अर्धी घ्यावं लागेल. इथं जर 1 घेतलं तर इथं अर्धा, पण सर इथं जर 2च घेतला आम्ही ऑलरेडी, आणि याच्या अर्धे करायचे, अर्धे करायचे म्हणजे गुणिले 1/2 करा, किंवा 1/2 करा, किंवा तुम्ही सरळ सरणार आहे भाई, याला 2 लागायले, याच्या निम्मे ए ला लागतात, ए ला किती लागणार आहे, 1. म्हणजे याचे 2 काम करणं होईपर्यंत, 2 काम एका दिवसात करणं होईपर्यंत या एचं काम किती होते सर, 1च काम होते. म्हणजे ए ची क्षमता त्याच्यापेक्षा निम्मी आहे. निम्मी आहे म्हणजे कशी आहे, अर्धी आहे. कळतं का रे काय बोलतोय तर? ऐका प्रॅक्टिकली काय, समजा मी बी ला म्हणलं तू ये माझ्या घरी, तर बी म्हणला सर मी माझे 2 गड्डे होतात, पण माझ्या मित्र सोबत आहे ये, त्याचे ना माझे 2 गड्डे खदन होईपर्यंत 1 गड्डा होतो, अर्धा काम तो करू शकतो, निम्म काम करतो. ठीक, संपलं माझं. बी ला 2 लागले तर याला 1. सर 1 आणि अर्धा घेतलं काही फरक पडत नाही, कोणतंही घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला जर वाटले मी इथं 10 घेतो आणि इथं 5 घेतो, काही फरक पडत नाही, व्यवस्थित घ्या. इथं 20 घेतो आणि इथं 10 घेतो, काही फरक पडत नाही, व्यवस्थित घ्या. प्रॉपर येणारच आहे, सेम तसंच येणार. ठीक, तुम्हाला वाटतं हे तुम्हाला आता जमायला पाहिजे, आणि जमणारच, काही विषय नाही. ही भेटली क्षमता, निम्मी क्षमता भेटली. ठीक, मग निम्मी क्षमता लिहून टाकली. पुढे काय दिलं बघा, कोणाला, अला त्या कामासाठी 15 दिवस लागतात. व्यवस्थित आहे का? एका दिवसामध्ये 1 काम करायला, एका दिवसात किती काम करायला, 1. एका दिवसात 1 करायला, तर त्यानं 15 दिवसात, शॉर्टकट करू जातं याला, आपण शॉर्टकट करू बघा. एका दिवसात 1 करायला हा 15 दिवस कामावर आला. किती दिवस आला, 15 दिवसात. तर 15 दिवसामध्ये त्यानं किती काम केलं असेल, 15 1 15, 15 काम केलं. किती काम केलं, 15 काम. आणि आता हे 15 काम कोणाकोणाला करायचंय, 15 दिवस लागतात. तर आता हे 15 काम कोणाकोणाला करायचंय, दोघं मिळून. दोघं मिळून म्हणजे कोणचं, शॉर्टकट बघा, शॉर्टकट. सर ए आणि बी ला दोघांना काम किती करायचं सर, 15 काम. टेन्शनच घेऊ नका ना भाई, टेन्शनच घेऊ नका, 15 काम करायचे, दोघांना करायचे. दोघांची क्षमता किती आहे, 1 + 2, 1 + 2. टेन्शन नका घेऊ. 1 + 2 किती होत असतं सर, तर 3. 3 ने 15 ला भाग दिला, किती दिवस, 5 दिवस. संपलं. एवढं शॉर्टकट झालं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या कन्सेप्ट शिकलो, त्या कन्सेप्टवर या प्रश्नाचा आन्सर शॉर्टकट आला पाहिजे, आलंच पाहिजे. ठीक, तुम्हाला तर वाटतं आता तुम्हाला हे जमणार आहे. फक्त मागच्या झालेल्या प्रश्नाच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे, आणि त्या असतील म्हणजे असतीलच असं मला तरी वाटतं. ठीक, तर हा एक प्रश्न झाला. या पद्धतीने तुम्हाला हाच पुढचा प्रश्न सेम तसंच आहे. ब हा फक्त इथं कोण दिलाय, ब हा अ च्या निम्म्या वेगाने काम करतो. ला त्या कामासाठी 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील, याचा आन्सर काढायचा आहे. आणि मला माझ्या व्हॉट्सअपला आन्सर सांगायचा आहे. 83 90 88 94 89. इथे मला तुम्ही कमेंट करून किंवा व्हॉट्सअपला सांगायचे की तुमचा आन्सर काय आला या प्रश्नाचा, मागे दिला तो होमवर्क त्या प्रश्नाचा. ठीक, आता एक महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न. हा प्रश्न खूप वेळेस, मी तर म्हणतो अनगिनत वेळेस सरळ सेवेला, मग तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, क्लार्क असू द्या, सगळ्या परीक्षांना हा प्रश्न खूप वेळेस विचारला. म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम तुमच्यासाठी इथे घेतलाय. मी या प्रश्नाला एकदा सेट करतो, तोपर्यंत तुम्ही हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. ठीक, चला 3 जण दिले, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण है ना सॉल्व्ह करेंगे इसको. देखो ए बी सी तिघे मिळून 1 काम 12 दिवसात करतात. किती दिवसात करतात, 12 दिवसात करतात. कोण कोण, तर तिघं मिळून दिलेत ना, तिघे मिळून. ओके, याचं काही टेन्शन नाही. इथं क्षमता दिली, हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. एकदा क्षमता लिहून काढून घेतो आपण. इथं ए नाव लिहतो, बी, आणि इथं कोण, सी. 3 दिलेत तर 3. तिघांची क्षमता, ही क्षमता असणार आहे. ठीक, क्षमता. आणि क्षमता किती दिवसाची असते सर, एका दिवसाची. जे एका दिवसाचं काम, ते एका दिवसात किती काम करू शकतात ते लिहितोय. ठीक, एका दिवसाचं. बोला पुढे काय दिलं बघा. हा ब च्या दुप्पट. कोणाच्या दुप्पट रे, ब च्या दुप्पट म्हणले, म्हणजे हा याच्या दुप्पट काम करतो, म्हणजे गुणिले 2. ठीक, म्हणजे ब ची जर तुम्ही 1 गृहीत धरली क्षमता, आता इथं लिहित नाही 1 काम प्रति दिवस, कारण आपल्याला समोर काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं म्हणून नाही लिहित. एका दिवसामध्ये हा 1 काम करतो, तर याचं काम किती होते, 2 होते. एका दिवसाचं काम आहे. किती दिवसाचं काम आहे, एका दिवस. हा 1 होईपर्यंत याचं किती होते, 2 होते. पण सर नंतर सी हा ए आणि बी च्या दोघांच्या म्हटल्या, ए आणि बी च्या एकत्रित कामाच्या, दोघांना जर एकत्रित लावलं तर हा 2 आणि हा 1, दोघं जण मिळून किती करतात, 3. दोघं जण मिळून 3 काम करणार, म्हणजे या दोघांच्या एकत्रित कामाच्या, हे दोघं जण मिळून 3 काम करतात. किती काम करतात, 3 काम. दोघं जण मिळून 3 करायले ना, याच्या 1/3 काम करतो म्हणलंय, याच्या 1/3. तर काय टेन्शन घेऊ नका ना रे, 1/3 म्हणले तर इथं 1/3 करून टाका. काय करा, 1/3 करून टाका. चला केले सर. तर हे 3 आणि हे 3 कटले, राहिले कोण, 1 राहिला. तर सी ची क्षमता किती भेटली, 1. सी ची क्षमता किती भेटली, 1. असं आम्हाला जमायला पाहिजे. परत सांगतो बघा, ए आणि बीच्या, सी हा ए आणि बीच्या एकत्रित कामाच्या 1/3, तर याची 2 आहे, याची 1 आहे, दोघांची मिळून 3 आहे, याच्या 1/3 म्हणून 1 गुणिले
1/3 करा किंवा 3 पैकी 1, 3 पैकी 1 तर हा एक क्षमता भेटली, असंही करा. 3 कटले 1 आलाय, असंही चालेल, कसंही चालेल, फक्त तुमची क्षमता भेटली पाहिजे. आणि तिघांची मिळून क्षमता, तिघांची म्हणजे कोणाकोणाची, A, B आणि C तिघांची क्षमता, याची 2, याची 1, याची 1, तिघांची मिळून किती झाली, 4 काम प्रतिदिवस. इथे लिहिलं तर काय हरकत नाही, वर जागा आपल्याला लागत होती म्हणून मी तिथे केलं नाही. तर एका दिवसामध्ये ते किती काम करतात, 4 काम करतात. 3 जण मिळून एका दिवसात 4 काम करतात, म्हणजे आपण असं गृहीत धरू ते 3 जण मिळून 4 गड्डे खोदतात. किती गड्डे खोदतात, 4 गड्डे. असं आम्हाला जमायला पाहिजे. तर बऱ्याच जणांना हे मी काय बोललो ते कळत नसेल, तर मी काय करतो परत एकदा सांगतो. काय म्हटलं बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतोय. अ हा ब च्या दुप्पट, ब ची 1 गृहीत धरली, इथं 2. सर आम्ही दुसरं काही गृहीत धरू शकत नाही का, काहीही गृहीत धरा, काही फरक पडत नाही, तुम्ही कोणतंही गृहीत धरलं तरी चालेल. इथं 1 असेल तर इथं किती घ्यावं लागेल, 2. ठीक. मग सर याच्या 1/3 पट म्हणून हे 2 जण मिळून आहेत ना, 2 जण मिळून दोघांच्या एकत्रित कामाच्या, तर इथं घ्या 3 आणि 3 ची 1/3, हे 3 कटले, राहिले किती, 1. तर सी ची क्षमता किती भेटली रे बाई, सी ची क्षमता भेटली 1. आणि सी ची क्षमता जर आता आम्हाला 1 भेटली असेल तर आम्हाला इथून पुढं त्या तिघांची बेरीज केली तर 4 भेटली. आणि तिघांची एका दिवसाची क्षमता किती आली, 4. तिघांची एका दिवसाची क्षमता का बरं काढली, कारण आपल्याला तिघे मिळून एक काम 12 दिवसात करतात असं म्हटलं, तिघं मिळून. मग याच्यावरून आपल्याला एकूण काम काढायचं, याच्यावरून काय काढायचं, एकूण काम. काढूत बरं चला इकडे काढूत, एकूण काम बराबर. चला हे तर आता तुम्हाला माहित झाला असेल फॉर्म्युला, एकूण काम बराबर क्षमता गुणिले काय, दिवस. क्षमता गुणिले काय, दिवस. हे लिहून टाकले. सर दिवस किती हो, दिवस किती, 12 दिवस, हे लिहिलेत 12 दिवस. क्षमता किती आले, क्षमता कोणाची घ्यायची, हे 12 दिवस कोणाकोणाला दिलेत, A, B, C ला दिलेत. मग क्षमता ही तिघांची आली पाहिजे, कोणाकोणाची, A ची, B ची आणि C ची. तिघांची क्षमता आहे किती, 4. तर 4 गुणिले किती, 12, 12 चोक 48, म्हणजे टोटल काम करायचं किती, 48 काम करायचं. किती काम करायचं, 48. भाई सर 48 काम करायचं, ओके मान्य आहे, पण विचारलं कोणाला बघा, विचारलं कोणाला, एकटा C ते काम. C चं विचारलंय तर C घ्या, C बरोबर 48 काम भागीला 48 काम भागीला C ची क्षमता किती आहे, 1. द्या 1 भाग, 1 भाग दिला C ला किती दिवस, अरे 48 दिवस ना, संपलं ना माझा आन्सर भाई. किती दिवस, C ला सर 48 दिवस, एवढं सोपं. आणि हा प्रश्न खूप वेळेस विचारला, C ला किती काम. आणि जुन्या मुलांनी तर याचा आन्सरच पाठ करून ठेवलं, काही असू द्या प्रश्न, आम्ही ऑप्शन पाहणार, लिहून टाका 48 दिवस, 48 दिवस, 48 दिवस. C ला किती दिवस, 48 दिवस. तर मला वाटतं हे तुमच्या आता संकल्पना क्लिअर झाल्या असेल आणि तुम्ही पटापट काढसा. बरं C च्या ऐवजी जर B चं विचारलं असतं सर तर काय टेन्शन घेऊ नका ना. B बरोबर 48 भागिले, B ची क्षमता किती आहे सर, 1 ने भाग द्या. इथं पण किती येईल सर, 1 ने भाग दिला 48 दिवस. मग B ला पण किती दिवस, 48 दिवस. सर B च्या ऐवजी A चं विचारलं असतं काय टेन्शन घेऊ नका. A चं बघा, A ला बी किती करायचं, 48 काम. आणि A ची क्षमता किती आहे, A ची क्षमता आहे 2 ने भाग दिला किती दिवस, 24 दिवस. संपला. कोणतंही विचारू द्या, तुमचं आन्सर येणार म्हणजे येणार, 100% येणार. ठीक. मला तर वाटतं आता हे तुमच्या अशा पद्धतीने सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला जमतील आणि जमतीलच, काय टेन्शन घेऊ नका, मी आहे. आणि 100% आपल्या या कोर्समधून तुम्हाला 100% खूप फायदा होईल. ठीक. तर ह्याला फक्त व्हिडिओला व्यवस्थित पाहत चालतं, तुम्ही व्हिडिओ किती वेळेस पाहू शकता, त्यामुळे काही अडचण नाही. ठीक. तर मला वाटतं आता हे प्रश्न तुम्हाला सगळे जमतील. तर होमवर्क दिलेला होमवर्क करायचा आहे. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना जय हिंद, धन्यवाद, थँक्यू.